आग लागली होती. काका मला वाचवा असा बी आवाज येते, असं खूप व्हिडिओ याचे आहेत. पहिला मेनू आलेला आहे कांदा पोहे. कसं वाटलं? खाली गरम व्हायचं, पावसाचा अंदाज आहे दुपारनंतर. गरम व्हायला असल्यामुळे वर गेलो, वरून एकदम गार वारं होतं आणि पुण्याचा बराच परिसर दिसतं. आता आम्ही निघालोय पुण्याला आणि वंदे भारतने निघालो. तर या प्रवासाचं विशेष असं आहे की अजित आणि मी पहिल्यांदाच अशा प्रकारे फक्त दोघं ट्रेननं प्रवासाला निघालो. त्याच्यामध्ये पर्यटनाची ठिकाणं आहेच आहे आणि ट्रेनिंगसुद्धा आम्ही जॉईन करणार आहोत. आणि मग आज जाऊन उद्या परत यायचं हे नियोजन आहे. बाकी सगळं काय काय आम्ही पाहणार आहोत, काय काय ते तुम्हाला दिसेल. चला, वंदे भारतचा प्रवास सुरू झाला आहे आमचा सोलापुरातून. मस्त गरम तर होई नाही, एसीचं हवा मस्त आहे, छान. मस्त प्रवास झालाय, पुण्यात पोचलोय. अगदी 1-2 मिनिटात आपण पुणे स्टेशनला पोचणार आहोत. पहिलं काम आहे नाश्ता करायचा, त्यानंतर पुणे फिरायचं. चलो. पुणे स्टेशनला जस्ट गाडी पोचलेली आहे. 9:30 वाजता, 9:15ची वेळ होती. थोडीशी उशीर झाली, गाडी उशिरा पोचली गाडी. चला आता पुणे बघूया काय काय आहे, कुठं फिरायचं आहे. अजून काय ठरलं नाही, ठरवूया हळूहळू. अर्धा तास वॉकिंग करून आम्ही आलोय शनिवार वाड्याच्या समोर असलेल्या मोर्या मिसळला नाश्ता करण्यासाठी. समोरच शनिवार वाडा आहे, बाजूला लाल महल आहे, जवळच दगडूशेठ हलवाई गणपती आहे. आपण या ठिकाणी भेट देणार आहोत. स्टेची व्यवस्था आहे का, म्हणजे काय? दही वडा, कांदे पोहे आणि मिसळ. चला, पहिला मेनू आलेला आहे कांदा पोहे. मिसळ पाव. पुण्यात आले की मिसळ पाहिजे. मिसळ पाहिजे ना? मिसळ पाहिजे. आणि माझं फेवरेट दही वडा. दही वडा पाहिजे तसं आहे का? 2-3 ऑप्शन होते. मीडियम तिखट घेतले, फार तिखट नाही आहे. तिखट पाहिजे होतं खरं. छान आहे मिसळ, पुणेरी मिसळ. पुणेरी मिसळ. मस्त नाश्ता झाला आहे पोटभर. आता आपल्या समोर दिसते ते शनिवार वाडा आहे, त्याच ठिकाणी आपण जाणार आहोत. शनिवार वाड्याला आलोय, पण शुक्रवारी आलोय. शनिवार वाड्याला शुक्रवारी आपण आलोय. शनिवार वाड्याच्या अगदी समोरच मोर्या मिसळ आहे, त्या ठिकाणी आम्ही मिसळ आणि नाश्त्याला बरेच छोटे मोठे असे ऑप्शन होते, पण मी म्हटलं अजितला की बसून खाऊया, थोडंसं खाल्ल्याचं फील येतं. त्यामुळे आम्ही मोर्या मिसळ आवडली आम्हाला. जागा पण चांगली जागा आहे, वॉशरूम आहे, क्लीन, व्यवस्थित. पुरातत्व विभागाकडनं शनिवार वाड्याचं ऑनलाईन तिकीट आहे. आता आम्ही ते स्कॅन करून ऑनलाईन तिकीट काढले. किती तिकीट आहे? 20 रुपये पर हेड. 20 रुपये तिकीट. आता स्कॅन केलेला दाखवायचं आणि आत जायचं. चला. शनिवार वाड्याचं खूप महत्त्व आपल्या इतिहासामध्ये आहे. आणि हे शनिवार वाड्याची पूर्ण वास्तू आणि हे बाळाजी विश्वनाथ यांचे पूर्ण फॅमिली ट्री आहे, वंशावळ. त्या काळात राजवाडा, घरं वगैरे असतील. आत्ताही एकदा शनिवार वाडा पेटला होता. शनिवार वाड्याला आग लागली होती. काका मला वाचवा असा बी आवाज येते, असं खूप व्हिडिओ याचे आहेत. जुने खांब, जुनं स्ट्रक्चर ह्याच्यावर घर असणार, ह्याच्यावर असणार खरं. आम्ही शनिवार वाड्यात आहोत आणि वर आमच्या मस्त किंगफिशर छान आवाज करते. आपण बघूया झूम करून.
अनेक वाड्यांचे अवशेष या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि अशा प्रकारे माहितीचा फलक हे हजारी point कारंजे म्हणून पॉइंट आहे. या ठिकाणी सवाई माधवराव यांच्या करमणुकीसाठी हे कारंजे बसवलेले आहे. बघा ह्याला किती जवळपास 200-300 वर्ष होत आले तरी हे आपल्याला दिसतं आहे. I got my head in the clouds so high, feet on the ground, but I still get by. Rules were made for someone else to try, but not me, not me. They say slow down, some take your शनिवार वाडा तसं खूप मोठा आहे. आम्ही खाली जाऊन आलो, वाड्यांचं जे अवशेष आहे ते पाहिलं. त्यानंतर आम्ही पायरी चढून वर आला. जे एंट्रन्स गेट आहेत, मोठा दरवाजा, त्याच्या वरची ही बाजू आहे. आपल्या व्यतिरिक्त अनेक फॉरेनर इथं आलेले आहेत आणि लोकल गाईड त्यांना छान पद्धतीने माहिती देत आहेत. या ठिकाणी आल्यानंतर जर गाईड आपण घेतलं तरच या वाड्याचं महत्त्व आपल्याला समजतं. मोठा ग्रुप घेऊन जेव्हा आपण येऊ 100% तेव्हा गाईड घेऊन पूर्ण आपण छान माहिती शनिवारवाड्याची घेऊ. शनिवारवाडा पाहून झालं, आता परत निघालो आम्ही. कसं वाटलं? खाली गरम व्हायचं, पावसाचा अंदाज आहे दुपारनंतर. गरम व्हायला असल्यामुळे वर गेलो, वरून एकदम गार वारं होतं आणि पुण्याचा बराच परिसर दिसतोय. आता शनिवारवाडा बघून आपण चाललोय लाल महलला, इथून जवळच आहे. चल. हे शनिवारवाडाचं पूर्ण कंपाऊंड आहे. दरवाजा या ठिकाणी गणेश दरवाजा आहे आणि याला लागूनच समोर आहे ते म्हणजे लाल महाल. लाल महलच्या आम्ही आत जातोय. हे त्याचं एंट्री गेट आहे. लाल महलामध्ये आता आपण पोहोचलोय. इमारतीचा रंग लाल आहेच. इकडे मासाहेब जिजाऊ बालशिवबा आपल्याला दिसत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि मासाहेब जिजाऊ यांचा इतिहास असलेला लाल महल पाहून झालाय. आता या चौकातून आपण निघालोय गणपतीचं दर्शन करायला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन करायला निघालोय. चला. I got my head in the clouds so high, feet on the ground, but I still get by. Rules were made for someone else to try, but not me, not me. They say slow down, some take your time, but I was born running every stop sign. Sky is the limit, no chance to hold. Sky is the limit, I'm breaking the mold. Sky is the limit, I'm out of control tonight. Every doubt just feeds the flame. Every scar reminds me why I came. I've been broke, I've been blessed, carried faith in an empty chest till now.